सलामीचे 2 फलंदाज, सलामीचे 2 धुरंधर, सलामीचे 2 वाघ मात्र आपण पाहतोय. एका बाजूला संदीप मकवाना आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश राठोड. गोलंदाजी मार्कवरती आसिफ शेख. सामन्यातलं पहिलं षटक, वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक. तब्बल 1,51,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी स्पर्धा आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाचं 1,01,000चं पारितोषिक, तिसऱ्या क्रमांकाचं 31,000 रुपयांचं पारितोषिक आणि चौथ्या क्रमांकाचं सुद्धा 1,000 रुपयांचं पारितोषिक. हा सामना मात्र जो संघ जिंकणार तो संघ नामदार चषक 2026 पर्व दुसरे पहिल्या दिवसाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल. आर या पारची लढाई आहे. डू ऑर डाय, करा किंवा मरा, अभि नाही तो अगले साल. म्हणजे या सामन्यामध्ये जर तुमच्या संघाचा पराभव झाला तर तुम्हाला तब्बल 365 दिवस या स्पर्धेमध्ये खेळण्याची वाट पाहावी लागेल. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय प्रथमेश राठोड. नॉन स्ट्राईकला संदीप, गोलंदाज आसिफ. पहिला चेंडू. तर युद्ध मोठं आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट. 2 महाराष्ट्रातील नामवंत आयकॉन खेळाडू समोरासमोर. ओ इथं मात्र बॅटची कड घेऊन चेंडू मात्र यष्टी रक्षकाला थोडासा चकवून गेलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र 2 रती महारथी, 2 दिग्गजांचं युद्ध मात्र पाहायला मिळत. हो इथं मात्र फटका क्लास खेळलाय. क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग, चेंडू मात्र जाईल सरळ सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. दोन्ही मातब्बर संघ आहेत, दोन्ही दिग्गज संघ आहेत, 2 दादा खेळाडू आहेत. संदीपच्या बॅट मधून मात्र एक खणखणीत चौकार आपण पाहतोय. संदीप मकवाना सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला एक खेळाडू आपण पाहतोय. मॅन फ्रॉम जयसिंगपूर. अनेक मैदानं महाराष्ट्रातली गाजवतोय. महाराष्ट्राच्या बाहेरची देखील, कर्नाटक राज्यामध्ये देखील अनेक स्पर्धामध्ये आपण याची फलंदाजी पाहिली. स्टेप आउट, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र हा चेंडू देऊन जाईल. एका धावेने 6 धावा धावफलकावरती. अनेक ठिकाणच्या स्पर्धेची मॅन ऑफ द सिरीजची पारितोषिक जिंकणारा खेळाडू स्ट्रायकर बॅटर आपण पाहतोय. छोटा पॅक बडा धमाका, छोटा तीर वार करे गंभीर. प्रथमेश राठोड. पुढे जाऊन फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र उलट्या दिशेने धावतोय. 1 धाव घेतली, दुसऱ्यासाठी झालाय प्रयत्न. 2 धावा मात्र या चेंडूवरती देखील घेतल्या जातील. या 2 धावेने धावफलकावरती धावा होत आहेत त्या 8. 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च. इथं क्लास दाखवलाय, फटका तर खेळलाय आणि इथं मात्र आपण पाहतोय, पाहावं लागेल काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय मैदानावरती. तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी असेल. तिसरे पंच देखील आपल्या सोबत जोडले जातील tenniscricket.in च्या माध्यमातून. चला डॅझल, आपण तिसऱ्या पंचांकडे मागणी केली, बाकीचे बाहेरून कोणी बोलू नका. षटकार.
आणि या षटकाराने मात्र धावफलकावरती धावा होतील त्या 14 धावा. आसिफचा मात्र या षटकातला अंतिमचा चेंडू. पुन्हा एक फटका रिव्हर्स फटकावलाय आणि चेंडू सरळ भिरकावलाय. सीमा रेषेवरून येतोय आणखी एक षटकार. या सामन्यामध्ये मात्र थोडासा महागडा ठरतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या. मागच्या 2 सामन्याचा जर इतिहास पाहिला तर आसिफ शेखनं 4 षटकामध्ये केवळ 12 धावा खर्च केल्या होत्या. परंतु इथं 2 दिग्गजांची लढाई होती. त्याच्यामध्ये प्रथमेश राठोडच्या बॅट मधून आपण 2 षटकार पाहतोय. छोटा पॅक बडा धमाका. गोलंदाजी मार्कवरती मात्र सामन्यातलं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज विनोद. समोर मात्र संदीप मकवाना. विनोदचा मात्र पॉवर प्लेच्या षटकातील पहिला चेंडू. लोअर फुल टॉस चेंडू. इथं मात्र क्षेत्ररक्षक आसिफला चकवून चेंडू मात्र सरळ गेलाय. सीमा रेषा पार. येतोय खणखणीत चौकार. चौकाराने मात्र स्वागत केलंय गोलंदाजाचं. संदीप मकवानाच्या बॅट मधून एक शानदार चौकार. धावफलकावरती धावा होत आहेत त्या 24 धावा. पुन्हा एकदा फटका धुवाधार आणि चेंडू सरळ भिरकावलाय. सीमा रेषेवरून येतोय का पाहूया. 1 बाउंस सीमा रेषा पार. चौकार. दोन चेंडूवरती 2 चौकार मात्र. अठ्ठावीस धावा आपण पाहतोय धावफलकावरती. पुन्हा एकदा बरसलाय. संदीप मकवाना इज ऑन फायर. चेंडू सरळ भिरकावलाय आणि मला वाटतंय चेंडू आउट ऑफ पार्क पाठवलाय. चेंडू द्यावा लागेल, मैदानात पाहावं लागेल काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय. अगदीच दमदार आणि पॉवरफुल फलंदाजी मात्र आपण पाहतोय. एक उत्तुंग षटकार. 2 चौकार 1 षटकार. संदीप मकवानाची बॅट मात्र महत्वाच्या सामन्यामध्ये देखील तळपते. मागच्या सामन्यामध्ये देखील संदीपची दमदार फलंदाजी आणि तोच रिदम मात्र कायम राहिलाय फलंदाजीचा. गोलंदाजाला मात्र नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार गेले. ते 1 षटकार आलाय. पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि चेंडू पुन्हा भिरकावलाय. सीमा रेषेवरून षटकार. क्लास 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 बॅटिंग मात्र आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडूमध्ये 25 धावाची फलंदाजी संदीप मकवाना. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज प्रथमेश 4 चेंडूमध्ये 15 धावावरती फलंदाजी करतोय. एकूण 40 धावा. इथं फटका थोडासा पाठलाग सुरू आहे परंतु हा चेंडू देखील जाईल.
चेंडूचा वेग जास्त आहे, सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार. या षटकामध्ये मात्र 3 चौकार, 2 षटकार. आक्रमक, स्फोटक, विध्वंसक, वादळी, सुनामी, झंझावती फलंदाजी मात्र मैदानावरती आपण पाहतोय. वादळ आलंय मैदानावरती. नाव आहे संदीप मकवाना. 7 चेंडूमध्ये 29 धावांची दमदार फलंदाजी. लास्ट बॉल टू गो. पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू. या चेंडूवरती देखील आणखी एक विध्वंसक षटकार मात्र खेचला गेलाय. 3 चौकार, 3 षटकार, महागडं षटक ठरलंय. 30 धावा या षटकामध्ये आपण पाहतोय. संदीप मकवाना इज ऑन फायर. मैदानाला आग लावणारी खेळी मात्र आपण पाहतोय. दोन षटकामध्ये तब्बल अर्धशतक मैदानावरती. 50 धावा 2 षटकामध्ये. तर मात्र पाहूया पुन्हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गोलंदाज अक्षय. च्या अगोदर जो सामना झाला 2 षटकाचा, त्या सामन्यामध्ये मात्र अक्षयची चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती. केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. इथं मात्र हा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. स्ट्रायकर बॅटर पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रथमेश राठोड. 2 दिग्गज, 2 मातब्बर संघामध्ये ही लढत. तब्बल 31,000 रुपयांचा सामना आहे. जो संघ जिंकणार तो कमीत कमी 31,000 रुपयाचं डिपॉझिट आपल्या नावावरती जमा करणार. हा चेंडू मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सिलसिला कायम आहे. चेंडू गेलाय सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार. मागच्या 7 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 34 धावा फटकावले गेलेत. चोपन्न धावा धावफलकावरती. 54 विदाउट एनी लॉस. तर पुन्हा एकदा क्लास दाखवलाय आणि चौकारानंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एक चौकार. लागोपाठचा दुसरा. 1-13 तो 1 मेरा, 2-13 2 मेरा. अशा प्रकारची फलंदाजी मात्र मैदानावरती आहे. जबरदस्त. जे अगदी मैदानावरती असं वाटतंय की अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पाऊस आल्यानंतर समोरचं सगळं उद्ध्वस्त करून टाकतो, तशा प्रकारचे मात्र फलंदाजी आपण पाहतोय. एका बाजूनं संदीप मकवाना आणि दुसऱ्या बाजूनं प्रथमेश राठोड. सलामीची जोडी. अगदी सध्या IPL मध्ये आपण पाहतोय राजस्थान रॉयलची सलामीची जोडी ज्या पद्धतीनं दमदार सलामीची जोडी फलंदाजी करते, तशा प्रकारची फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज अक्षय पवार. हो, इथं मात्र थोडंसं फसवलंय. गतीमध्ये परिवर्तन. सरळ बॅटनं जर आपण पाहिलं तर 2 चौकार आले होते. इथं मात्र बॅट उलटी करण्याचा पराक्रम केलाय, परंतु एक निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर या सामन्याचा इतिहास पाहिला तर या इनिंग मधला पहिला डॉट चेंडू पाहायला मिळालाय. डॉट नंतर पुन्हा मात्र आणखी एक चौकार. अगदी प्रेक्षक वर्गामध्ये देखील काहीशी चर्चा रंगताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीची प्रथमेशची फलंदाजी आहे, प्रेक्षकांचा आवाज आमच्या कानापर्यंत येतो की सहजच मारतोय हा. एकूण धावफलकावरती धावा झालेत त्या 62. इथं सुंदर क्षेत्ररक्षण मात्र केलं गेलं. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय विठ्ठल.
एक धाव या चेंडूवरती आले. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय आता संदीप 8 चेंडूमध्ये 35 धावावरती फलंदाजी करतोय. आज जर पाहिलं तर आपण सकाळपासून झालेल्या सामन्यामध्ये एकही अर्धशतक मात्र आज मैदानावरती कोणत्याही फलंदाजाला झळकवता आलं नाही. आज संदीपकडे मात्र ती संधी आहे. त्या संधीचं मात्र सोनं करणार का? 8 चेंडूमध्ये 35 धावावरती करतोय फलंदाजी गोलंदाज अक्षय. तर क्लास पुन्हा एकदा फटका परतो. ओहो, इथं झेल सुटलाय. अगदीच जर पाहिलं तर दर्शन आहे. महत्वाच्या क्षणी झेल सुटलाय. एका झेलची किंमत मात्र इथं किती मोजावी लागणार, कारण जीवनदान मात्र कोणाला मिळालंय. एकूण धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर तीन षटकाच्या समाप्तीनंतर 64 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज विठ्ठल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय आसिफ वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघाचं षटक क्रमांक 4. एकूण धावफलकावरती धावा होत आहेत त्या 64 धावा. 9 चेंडूमध्ये 36 धावावरती संदीप आणि 9 चेंडूमध्ये 28 धावावरती प्रथमेश राठोड. गोलंदाज आसिफ टू संदीप. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. एक धाव घेतली. दुसऱ्यासाठी झालाय प्रयत्न. यस नो आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. (66) 66. जर अशाच प्रकारची फलंदाजी जर राहिली तर जवळपास 90 धावा तर हा संघ करेल. तर फटका खेळलाय. आणखी एक झेल सुटलाय. ढोंडो रे साजना. तर करायचं तर काय करायचं. या चेंडूवरती मात्र एक धाव घेतली गेली. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय प्रथमेश 9 चेंडूमध्ये 28 धावावरती फलंदाजी करतोय. एकूण धावफलकावरती धावा 67 67. परंतु काय प्रचंड वादळी झंझावती आक्रमक स्फोटक खेळी मात्र दोन्ही फलंदाजांनी केले. सलामी जोडीसाठी मला वाटतं आतापर्यंतची सगळ्यात चांगली भागीदारी आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल आणि उद्यापासून जे आपलं वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकानुसारच सर्व सामने होतील याची संबंधित संघांनी नोंद घ्यायची आहे. अन्यथा आपले सामने किती षटकांचे खेळवायचे याचा निर्णय आयोजन समितीने राखून ठेवलेला आहे. तो फटका तर खेळलाय, परंतु पाहूया पुन्हा. तिसऱ्या वेळी झेल सुटला या सामन्यामध्ये. जर आपण पाहिलं तर तिसऱ्या वेळी झेल सुटलाय. इट्स नो बॉल कॉल और स्टेप. इट्स नो बॉल कॉल. तर पुन्हा फ्री हिटचा चेंडू खेळण्याची देखील संधी.
71. फ्रीडच्या चेंडूवरती चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चौथ्या वेळी आज मात्र प्रयत्न, पण इथं धावबाची संधी ती देखील गमावली आहे. आज मला वाटतंय नशिबाचा देव सुट्टीवरती आहे. पांडुरंग सीसी चिकोडी चौथ्या वेळी सुद्धा संधी आली होती. धावबाची संधी देखील गमावली गेली आहे. तर गोलंदाजांनी करायचं तर काय करायचं. आतापर्यंत जर पाहिलं तर या इनिंगचा दुसरा डॉट चेंडू आहे. नाहीतर प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकारांची मात्र आतिषबाजी पाहायला मिळाली. एकूण धाव फलकावरती धावा आहेत त्या 72 धावा. पुन्हा एकदा अगदी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल. एकूण धावा होत आहेत त्या 73. या षटकातला अंतिम चेंडू, लास्ट बॉल टू गो. हलकासा कट केलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. पुन्हा हातातून चेंडू थोडासा निसटलाय. एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल. षटक क्रमांक 4 समाप्त होते आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 74 धावा. 13 चेंडूमध्ये 41 धावावरती फलंदाजी करतोय संदीप मकवाना आणि 11 चेंडूमध्ये 32 धावावरती प्रथमेश राठोड. अंतिमचे 6 चेंडू. गोलंदाजी मार्कवरती मला वाटतं गोलंदाज दर्शन. स्पर्धेतलं पहिल्याच दिवशी मात्र पहिलं अर्धशतक पाहायला मिळणार का. अर्धशतकापासून 9 धावा दूर आहे संदीप. गोलंदाज दर्शन. या षटकातला दर्शनचा पहिला चेंडू. संदीप मकवाना इज ऑन फायर. चेंडू सरळ भिरकावलाय आणि आलाय गोलंदाजाच्या पाठीवरती. पाठभर वळ देऊन जाणारा षटकार. या षटकाराने मात्र 47 धावावरती पोहोचलाय संदीप मकवाना. सध्या IPLचा फेवर जर आपण पाहिलं तर IPL मध्ये 13 चेंडूमध्ये 50 धावांचं रेकॉर्ड यशस्वी जयस्वालच्या नावावरती आहे. दुसरं रेकॉर्ड जर आपण पाहिलं तर वैभव सूर्यवंशी 15 चेंडूमध्ये 50 धावा. इथं 14 मध्ये 47 धावावरती फलंदाजी करतोय. चला चेंडू आलाय का पहा. आहेत. प्रेक्षकांनी मात्र चेंडू आतमध्ये मैदानामध्ये दिलाय. प्रेक्षकांचं देखील कौतुक असेल. मला वाटतं स्कॉटलंड यार्ड पोलिसापेक्षा कमी वेळेमध्ये चेंडूचा शोध लावलाय. 48 सेकंदामध्ये चेंडू मैदानामध्ये दिलाय आणि ज्यांनी चेंडू मैदानामध्ये दिलाय त्यांचं आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. तुमच्यामुळे हा सामना सुरू होतोय. 80 धावा आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा फुल टॉस अँड फुल लॉस. फुल टोल वसूल.
चेंडू सरळ भिरकावला आणि अर्धशतक एकदा बॅट वरती कर द्यायची. संदीप मकवाना नामदार चषक 2026 चा पहिला अर्धशतकवीर. केवळ 15 चेंडू मध्ये झळकवलंय अर्धशतक. 15 चेंडू मध्ये. मला वाटतंय फॅन फॉलोअर जसे विराट कोहलीचे फॅन फॉलोअर मैदानामध्ये जात असतात. थांबा थांबा थोडं बांधा घोडं. इथं फॅन फॉलोअर्स 15 चेंडू मध्ये अर्धशतक झळकावलंय. सेल्फी, एक सेल्फी तो बनताय. 15 चेंडू मध्ये शानदार अर्धशतक झळकावलंय. Dancing down the ground, step out. What a batting, back to back 3 sixes. एक जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन. आणखी एक फॅन आपण पाहतोय. हा थोडासा वेगळा फॅन आहे. ओ क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला मला काही क्षण असं वाटतं की क्रिकेटच्या मैदानावरती ऑलिम्पिक आहे. तीन चेंडूवरती 3 षटकार. मात्र संदीप मकवानाची फलंदाजी आपण पाहतोय. 16 चेंडू मध्ये 59 धावांचा झंझावात. चला चेंडू चेंडू पहा. बाहेरच्या बाजूला आपण पाहतोय चेंडू शोध पथक देखील दाखल झालेला आहे. परंतु दुसरा चेंडू मैदानामध्ये आलाय. चला सामन्याला मात्र सुरुवात होते. दर्शनच्या गोलंदाजीवरती मात्र हल्ला बोल. 3 चेंडूवरती 3 उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा 4 चेंडूवरती 4 षटकार. काय जबरदस्त फलंदाजी आहे. मॅच कम हायलाइट ज्यादा. अगदी मुंबई पोलिसाबद्दल जसं बोललं जातं, मुंबई पोलीस मारती कम आहे घसीटती ज्यादा आहे. इथं मात्र अगदीच गोलंदाजांच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल. 5 चेंडूवरती 5 षटकार. शेवटचा चेंडू आहे. अर्धशतक तर पूर्ण केलंय. 6 चेंडूवरती 6 षटकार मात्र येणार का? लास्ट बॉल टू गो. 104 धावा. हॉटेल न्यू डॅझल, स्वर्गीय नायक 11 कागल. षटकार गेला असता परंतु खऱ्या अर्थानं सन्मान दिलाय. मोठ्या खेळाडूची ही निशाणी आहे. संदीप मकवाना खऱ्या अर्थानं अभिमान आहे. याच मातीतला हा खेळाडू मात्र आपण पाहतोय. परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला नाही. गोलंदाजाला मात्र सन्मान दिला. चला चला बाकीच्या आतमध्ये येऊ नका. कॅमेरामन जल्दी फोकस करो. संदीपची दमदार फलंदाजी मात्र आपण पाहतोय. 19 चेंडू मध्ये 19 चेंडू मध्ये 72 धावांची खेळी मात्र आपण पाहतो. 105 धावा बनवले गेलेत आणि 106 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. काहीशी निराशा मात्र आपण पाहतोय पांडुरंग सीसी चिकोडी स्पोर्ट, कारण ही खूप मोठी धावसंख्या आहे. एकाही गोलंदाजाला मात्र नियंत्रित गोलंदाजी करता आली नाही. पहिल्या 3 सामन्याचा जर इतिहास पाहिला आपण चिकोडी स्पोर्ट संघाचा आणि या सामन्याचा जर इतिहास पाहिला तर त्यात जमीन आसमानचा फरक गोलंदाजीमध्ये आपल्याला जाणवलाय. याचं कारण म्हणजे समोरचा संघ देखील तितकाच मातबर संघ आहे. चला डॅझल कॅप्टन, डॅझल टीम कॅप्टन प्लीज कोऑपरेट. या लगेच मैदानामध्ये सगळे, मैदानामध्ये या सगळे कॅप्टन. अगोदरच खूप वेळ झालाय. सलामीचे फलंदाज सुद्धा मैदानामध्ये आलेले आहेत. पंच मैदानातून बाहेर आलेलेच नाहीये. डॅझल टीम कॅप्टन प्लीज कोऑपरेट.
सलामीचे दोन फलंदाज मात्र आपण पाहतोय, आसिफ शेख आणि प्रवीण. तर मात्र अगदी पहिल्या चेंडू पासून मोठी फटकेबाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने चौकार षटकारांच्या आत चला सामन्यातलं षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज बॉलर नेम वैभव. समोर प्रवीण. गोलंदाज वैभव. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 30 चेंडू आणि 19 षटकार. पहिल्या चेंडूवरती मात्र इथं स्वागत केलंय. सुरुवात तर झाली आहे षटकाराने. चौकार आणि षटकारांचा सिलसिला थांबायला तयार नाही असं वाटतंय, कारण या षटकातील पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं मात्र केलंय स्वागत. बहुधा गोलंदाजाने फलंदाजाला प्रश्न विचारलाय, स्वागत नहीं करोगे हमारा, स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पुन्हा एकदा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. ओहो, इथं मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. धावबाद करण्याची संधी देखील होती. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर नक्कीच परतावं लागलं असतं. हॅलो. फटका तर खेळला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि विकेट मात्र प्राप्त होते. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट. चला न्यू बॅटर. नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय दीपक. सामना संपल्यानंतर एक विनंती असेल, ज्या प्रेक्षकांनी खुर्च्या घेऊन गेलेले सामना पाहण्यासाठी त्या सर्व प्रेक्षकांनी खुर्च्या स्टेज जवळ घेऊन यायचंय आणि कमिटीला सहकार्य करायचंय. मैदानाच्या चौपेर असणाऱ्या ज्या खुर्च्या आहेत, ज्या खुर्चीवरती बसून आपण सामन्याचा आनंद घेतलाय, त्या सर्व खुर्च्या आपण सन्मानपूर्वक मुख्य मंचाजवळ आणून ठेवायचेत आणि कमिटीला सहकार्य करायचे. समोर फलंदाज दीपक. दीपकच्या बॅटमधून फटका तर आलाय, चेंडू मात्र सरळ जाईल, वन बाउन्स, सीमारेषा पार. येतोय कणकणी चौकार.
या चौकाराने धावफलकावरती धावा होत आहेत त्या एकूण 10 धावा. आणखी एक फटका खेळलाय, पुन्हा चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. आणखी एक चौकार. चला बॉल बघा. चौदा धावा, एक बाद 14 या षटकातील अंतिमचा चेंडू. आणखी एक फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक उलट्या दिशेनं धावतोय आणि झेल मात्र इथं सुटलाय. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होतोय. 2 धावा मात्र या चेंडूवरती. एकूण धावा जर आपण पाहिल्या तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा. ज्यावेळी आसिफ शेखने गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च झाल्या होत्या. पाठलाग करताना मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 16 धावा आलेत. तर स्ट्रायकर बॅटर मात्र असेल आसिफ शेख. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश राठोड. समोर आसिफ. फटका मात्र हॅलो आणि चेंडू मात्र जातोय सरळ षटकार. अकोट टप्प्याचा चेंडू, धुवाधार फटका आणि षटकारने मात्र झाली सुरुवात. हॅलो हा चेंडू मात्र आपण पाहतोय उजव्या एष्टीच्या थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी डाव्या एष्टीवरती आदळलाय. आसिफ मात्र बाद होऊन परततोय. एक मोठा धक्का असेल संघासाठी. नवीन फलंदाज मैदानावरती मात्र आपण पाहतोय. बॅटर नेम विशाल. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती आपण पाहतोय विशाल.
पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय. अत्यंत वेगवान गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते. दिवसेंदिवस जर आपण पाहिलं तर प्रथमेश राठोड नक्कीच एक अष्टपैलू असा आयकॉन खेळाडू. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं मैदानावरती समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 22 धावा. तर जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी असतील 18 आणि 18 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 84 धावांची आवश्यकता. परत एकदा सूचना असेल, ज्या प्रेक्षकांनी सामना पाहण्यासाठी खुर्च्या नेलेल्या आहेत त्या सर्व प्रेक्षकांनी त्या सर्व खुर्च्या मुख्य मंचाजवळ आणून जमा करायचेत आणि कमिटीला सहकार्य करायचे. बॉलर नेम, गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज रोहित. समोर फलंदाज दीपक, नॉन स्ट्राईकला विशाल. पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडू. आता थोडीशी निर्धाव चेंडूची मालिका आपल्याला पाहायला मिळेल, कारण 2 मातब्बर फलंदाज परत येत, परंतु दीपककडे सुद्धा ती ताकद, ती क्षमता आहे. दीपक आणि विशालची जोडी मात्र मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथं मात्र फलंदाज दीपकला देखील बाद होऊन परतावं लागतंय. आणखी एक विकेट मात्र प्राप्त झाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाण्यासाठी सज्ज आहे विनोद.
कर